पुण्यात वर्टेक्स हेलिंग सेंटरतर्फे पदवीदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते। या विशेष समारंभात संस्थेच्या संचालिका डॉक्टर मंजुषा तांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विविध क्षेत्रातील रेकी ग्रँड मास्टर, एंजल मास्टर ट्रेनर, मनी रेकी अँड मास्टर तसेच प्रोफेशनल टॅरो कार्ड रीडर्स यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाचं आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे अवघ्या 17 वर्षीय शिवांश तांडेकर लिखित द थिंग्स टिंजर्स डोंट से या पुस्तकाचं प्रकाशन झाले। तरुण पिढीच्या भावना, विचार आणि न बोलल्या जाणाऱ्या या मनोविश्वाला स्पर्श करणारे या पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्साहात प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमाला IMAचे अध्यक्ष डॉक्टर राजन संचेती, विंग्स पब्लिकेशनचे संचालक दीपक प्रभात, नागपूर येथील भारतीय मजदूर कामगार संघाचे शंकरराव पहाडे तसेच योगराज कातबरी, शारदा काठबेरी, मुंबई येथील यशस्वी लाईफ कोच डॉक्टर सुवर्णा सुर्वे आणि अमरावती येथील महेश कुमार तांडेकर उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेनं कार्यक्रमात सहभाग नोंदवला। संपूर्ण समारंभात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरित्या पार पडला। मेन म्हणजे मी जेव्हा 9th मध्ये होतो तेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो। त्यासाठी मी खूप जास्त स्ट्रगल केलेला आहे त्या फेसमध्ये। तो स्ट्रगल दुसरं कोणी केला नाही पाहिजे, त्या संदर्भात मी हे पुस्तक लिहिलेलं आहे। तुला हेल्थ कोचबद्दल म्हणजे का व्हायचं आहे असं तुला वाटतं? तेच रिझन होतं की माझी हेल्थ पण ठीक नव्हती झाली। त्या डिफरन्समध्ये माझं काही विटॅमिन्स डेफिशियन्सी पण झाली होती आणि अजून खूप काही झालं होतं, फॅटी लिव्हर्स वगैरे पण। म्हणून ते सगळं नाही झालं पाहिजे किंवा माझी आणि माझ्या परिवाराची पण हेल्थ ठीक झाली पाहिजे, त्यासाठी मी ते केलेलं आहे। मी डॉक्टर मंजुषा तांडेकर गेल्या 15-16 वर्षापासून रेकी आणि अल्टरनेटिव्ह थेरपीमध्ये काम करते आहे। लोक दुहरं जीवन जगतात, आतमध्ये दाखवणं म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी त्यांचं वेगळं लाईफ असतं आणि इनर लेवलवर त्या वेगळ्या सफरिंगमध्ये असतात। तर माझं कार्य एकच आहे की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माईल असावं, पण ते कुणाला दाखवण्यासाठी नसावं, ते इनर लेवलपासून खरोखर स्माईल असावे, स्माइली असावे, जीवनाचा आनंद घ्यावा, यासाठीच मी लोकांना प्रशिक्षित करते। तुम्ही मोफत देण्याचा हा निर्णय घेतला, तो कशामुळे घेतला आणि कधी घेतला? कारण मी जेव्हा या क्षेत्रात शिकायला प्रयत्न केला तर खूप जास्त फी होती जी मला अफोर्ड होणारी नव्हती। तर तेव्हा मला असं वाटलं की आपण जर ॲटलिस्ट याची पहिली पायरी लोकांच्या जीवनामध्ये फ्रीमध्ये दिली आणि गेल्या 4 वर्षापासून मी हे फ्री एज्युकेशन देते आहे आणि 1,00,000+ लोक आत्तापर्यंत या फ्री सेशनचा 10 दिवसांचं फ्री सेशन असतं ऑनलाईन, ज्यात संपूर्ण भारतातनं लोक जॉईन झालेले असतात आणि लोक याचा फायदा घेतात आणि आनंदी जगायला शिकतात।